नमस्कार सर्वांना. आज चालली होती भाजणीच्या पिठाची तयारी. भाजणी म्हणजे काय, तर सगळी पिठं जी थालीपीठासाठी बनवली जातात त्याआधी ज्या डाळी आणि कडधान्य भाजून घेतली जातात त्याला म्हणायचं भाजणी. तर आज भाजणीच्या पिठाची तयारी चालू होती, कारण ह्या पिठाच्या ऑर्डर कंटिन्यू असल्यामुळे ही पिठं मी सतत बनवत राहते. तर यामध्ये कोणकोणत्या डाळी जातात बघा. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, हिरवे मूग, चणा डाळ, थोडीशी चवीसाठी उडदाची डाळ, आणि ही एक वेगळ्या प्रकारची डाळ आहे. कोणती आहे सांगू शकाल का? ओळखा. त्यानंतर छान गहू एक नंबर क्वालिटीचे वापरून स्वच्छ साफ करून घेतले जातात. मग या धान्याला सगळं भाजून घ्यावं लागतं. यामध्ये मी वापरलेत गहू, जी नाचणी आमच्या घरची गावाकडची असते ती नाचणी मी खास करून वापरते, कारण ती पॉलिश केलेली आणि उत्तम दर्जाची मस्त भेटते. मग नाचणी ही पौष्टिक असल्यामुळे या पिठामध्ये मी नाचणीचा वापर करते. त्याचबरोबर ज्वारी, आणि मग ही सगळी धान्य एकत्र करून घ्यायची. स्वच्छ साफ करून मी ती एकत्र केली. त्याचबरोबर या धान्यांमध्ये जाते बाजरी. चांगल्या क्वालिटीची बाजरी वापरली की हे पीठ चवीला छान लागतं. असं भाजणीचं पीठ घरात तयार असलं की थालीपीठांचं टेन्शन नाही. मग तेही मिक्स करून घेते आणि मग तांदूळ छान साफ करून घेतले. तुम्ही कोणताही तांदूळ यासाठी वापरू शकता. मी चांगल्या प्रकारचा तांदूळ या पिठासाठी वापरते, कारण लोकांपर्यंत ऑर्डरी द्यायच्या तर त्या स्वच्छ, शुद्ध आणि चांगल्या क्वालिटीच्याच असायला हव्यात. कारण पौष्टिक गोष्टी आणि घरगुती गोष्टी मागवल्या जातात, मग त्या चांगल्या चवीच्या असणं जास्त गरजेचं. विक्रीच्या प्रॉडक्टपेक्षा घरगुती गोष्टी जास्त चवीला चांगल्या लागतात, म्हणूनच तर या ऑर्डरी येत असतात. मग छान अशा सगळ्या डाळी भाजून घ्यायच्या. कडधान्य भाजून घेतली. त्यानंतर छान या डाळी थोड्या थोड्या कढईत घेऊन छान खरपूस भाजून घ्यायच्या लालसर रंगापर्यंत, म्हणजे भाजणी चवीला चांगली होते. मग तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, त्याचबरोबर जी एक वेगळ्या प्रकारची डाळ दाखवली गेली, जी तुम्हाला ओळखता आली की नाही माहीत नाही, पण ती डाळ आहे पावट्याची डाळ. आमच्याकडे त्याला म्हणतात वरण्याची डाळ. कोल्हापूरला आम्ही पावट्याला वरणा म्हणतो, म्हणून ही झाली वरण्याची डाळ, जी खास करून घराकडून येते, शेतातली. ती डाळ मी याच्यात वापरते, कारण त्यामुळे पराठे किंवा धपाटे खुसखुशीत आणि चवीला छान होतात. त्यामुळे या डाळीचा वापरही मी या थालीपीठाच्या याच्यामध्ये करते. अशा प्रकारे सगळ्या डाळी छान भाजून घ्यायच्या. मूग भाजून घ्यायचे हिरवे, डाळी भाजून घ्यायच्या. खरपूस छान वास आला पाहिजे या डाळींचा, ज्यामुळे पीठ चवीला फार छान होतं. त्यानंतर याच्यामध्ये जातात काही मसाले. त्यामध्ये जिरे, ओवा, धनेपूड आणि हिंग या गोष्टी पिठात मिक्स करते मी. एकदा जेव्हा पीठ दळून घेतलं की त्यानंतर ह्या गोष्टी छान खरपूस भाजून घेते, आणि हे मसाले मी नंतर ॲड करते याच्यामध्ये. कारण दळताना जर हे मसाले टाकले गेले तर ते गिरणीत चिकटून तर राहतात, पिठात व्यवस्थित मिक्स होत नाहीत, किंवा करपल्यासारख्या, मला असं वाटतं की करपू नयेत, किंवा त्याचं प्रमाण कमी असतं आणि मग ते कुठेतरी चिकटून राहिलं गिरणीला तर मग ते पिठात किती प्रमाणात येईल सांगता येत नाही. त्यामुळे स्वतः घरात मिक्सरलाच ते वाटून पीठ दळल्याच्या नंतरच मी त्याच्यामध्ये ते ॲड करते. अशा प्रकारे छान थंड करून घ्यायचे धान्य भाजून. असे हे रंगीबेरंगी दाणे याच्यामध्ये दिसतात. छान धान्य बघायलाही किती छान वाटतं, आणि मग त्यानुसार थालीपीठही तशी खरपूस छान होतात. छोट्या मुलांना पौष्टिक गोष्टी देण्यासाठी किंवा वयस्कर व्यक्तींना घरातल्या खाण्यासाठी अतिशय उत्तम. त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणाऱ्या महिलाही या पिठाची मागणी जास्त करतात. इन्स्टंट आणि पटकन होणारे. हे झालं पीठ तयार.